ओम नमो नर्मदाये अध्याय 159 भाग 2। आपण अगोदर बघितले की 9 महिन्यात जीवात्म्याची निर्मिती कशी होत असते। आता पुढे संपूर्ण देहधारीची उत्पत्ती व विनाश होतच असतो। धर्मामुळे मनुष्याची ऊर्ध्वगती तसेच अधर्मामुळे अधोगती होते। राजा सर्व वर्णांची स्वधर्म पालनाने उत्तम गती होते। महाराज देव व मानवात ज्या दान भोग आदी क्रिया दिसून येतात त्या सर्व कर्माचे फल आहे। स्वकर्माने प्राप्त कर्म क्रोधाने एकत्रित अशुभ भयंकर नरकात जो मनुष्य डुबतो त्याचा उद्धार असंभव आहे। जीवांच्या उद्धाराकरता श्री नर्मदा तटावर स्थित महातीर्थ उत्तम नरकेश्वर आहे। हे तीर्थ नरकाचे विनाशक महापुण्यप्रद महापाप विनाशक आहे। हे तीर्थात सर्वोत्तम व पृथ्वीवर दुर्लभ आहे। त्या तीर्थात जो स्नान करून भगवान शंकराचे पूजन करतो तो पापामुक्त होऊन कधीही नरक पाहत नाही। वैतरणी नदीत तरण्याच्या उद्देशाने त्या तीर्थात जो विधीपूर्वक शुभ लक्षणांनी युक्त गाय दान करतो तो सुखाने वैतरणीतून निसंशय मुक्त होतो। राजा युधिष्ठिरने विचारले, महाभयंकर यमद्वारात जी वैतरणी नदी आहे तिचे रूप कसे व ते किती मोठे आहे? तेव्हा ते ब्राह्मण श्रेष्ठ ती कशी वाहते? तिच्यातून लोक कसे मुक्त होतात? तिथे कोणाचे निरंतर वास्तव्य असते? ती कोणाला अनुकूल असते हे विस्ताराने मला सांगावे। तेव्हा ऋषी मार्कंडेय सांगू लागले, हे महाबाहू धर्मपुत्र, मी जे तुम्हाला सांगतो ते श्रवण करा। यमलोकातील वैतरणी नदी अथंग आहे, अपार आहे, तसेच केवळ दृष्टिक्षेपातही ती भयंकर आहे। ती खूप पू व रक्तरूपी जल तसेच मांसरूपी चिखलाने निर्मित आहे। जसे जळणाऱ्याला कढाईत तूप उकळते तसे तिचे जल उकळत असते। तिथला पू किड्यांनी भरलेला, शिवाय किडे लोखंडी शस्त्रासमान तोंडाचे आहेत। डोके मगरीच्या कट्यारूपी शस्त्राने युक्त, मर्मस्थान विद्ध करणारी हिंसक अन्य जलजीवांनी पूर्ण आहे। प्रलयांती सूर्य अत्यंत प्रखर तप्त होतो। तिथे पापी अत्यंत दीनपणे पडतात। हा बंधू, हा पुत्र, हा माता असा क्षणाक्षणाला ते विलाप करतात। भयंकर आसीपत्र वनात मरणारा आक्रोश करतो, इथे माझा कोणी रक्षण करता आहे का, असा तो जीवात्मा म्हणत असतो। अशा प्रकारे तिथे पापी तरंगतात, बुडतात, दुःखी होतात। हे चतुर्विध प्राण्यांनी युक्त महानदी पाहण्याजोगी आहे, पण तिथे एका महादेवाशिवाय कुणालाही त्याचा आवाज जात नाही। उत्तम दान देणारे त्या महानदीत तरंगतात, नाहीतर जे गुरुजन, माता पिता आणि प्राचार्यांनी मानत नाही, कारण ते त्या भगवान स्वरूपाचा तिरस्कार करतात, असे त्या महानदीत पडतात। जे पापी पुरुष उत्तम शीलवान विवाहित धर्मनिष्ठ पतिव्रता पत्नीचा त्याग करतात ते तिथे नित्य राहतात। विश्वास करणारे स्वामी, मित्र, तपस्वी, स्त्री, बालक, वृद्ध व दीन दुःखितांचे जे पापी दोष शोधतात ते महाक्रंदन करतात व त्यातील आगीत होरपळतात। थकलेल्या व भुकेल्या ब्राह्मणाला जो बुद्धिमान दुःखित करतो त्याला 300 कल्पापर्यंत किडे खातात। प्रतिज्ञा करून जे ब्राह्मणाला दान देत नाहीत तसेच बोलवून पुन्हा ती वस्तू जवळ नाही असे खोटे बोलतात ते नित्य नरकात राहतात। आग लावणारा, विष देणारा, राजाजवळ विशेषतत्वाने बसून त्याला दूषित मार्गावर नेणारा, चुगलखोर, कथेत विघ्न आणणारा, खोटी साक्ष देणारा, मद्यपान करणारा, स्वतः दिलेल्या वस्तूचे अपहरण करणारा, सुक्षेत्र सेतुबांध यांचा शस्त्राने विध्वंस करणारा, ब्राह्मण विक्रेता, परस्त्रीवर बलात्कार करणारा, वृषली पत्ती, तहानलेल्या गोकुळाची गोशाला नष्ट करणारा, कन्येलाही दूषित करणारा, दान देऊन संताप व्यक्त करणारा, गायीचे मांस भक्षक ब्राह्मण हे सर्व नित्य नरकात निवास करतात। राजा, तुम्ही याचा विचार करू नका। ज्या प्रकारे ती वैतरणी नदी अनुकूल होते ती तुम्ही श्रवण करा। आयन उत्तरायणाच्या प्रारंभी
वत कालात म्हणजे जेव्हा दिवस रात्र समान असता, व्यतिपात योगात तिथिक्षय झाल्यास, त्या पक्षात अन्य पुण्यकाळात ग्रहण आदीत उत्तम दान दिल्यास, कृष्ण वा लाल वर्णाची गाय दान दिल्यास वैतरणी शुभ होते म्हणे. सुवर्ण शिंगाची चांदीची खूर असलेली कास्य दोहिनी 2 काळ्या वस्त्रांनी आच्छादलेली सप्त धान्यांनी समन्वित अन्नपूर्ण ताम्रपात्रात अन्नशिखराच्या अग्रभागावर गाईला उभे करावे. यमाला सुवर्ण निर्मित करावे. तो लोखंडयुक्त असावा. रेशमी दोरीने इक्षुदंड निर्मित नावेला बांधून त्यावर बुद्धिमान मनुष्याने गाईला सूर्याच्या शरीरातून उत्पन्न समजून गायीसहित छत्री, पादत्रणे, यममुद्रिका आणि वस्त्र ब्राह्मणाला दान द्यावे. गायीची शेपूट पकडून मंत्र म्हणावा. महाभयंकर यमदरात असलेली वैतरणी नदी पार करण्याच्या इच्छेने गोदान करत आहे. हे वैतरणी माते, तुला माझा नमस्कार असो. हा आधिवासन मंत्र आहे. गाय माझ्या पुढे, गाय माझ्या पृष्ठभागावर, गाय माझ्या हृदयात स्थित व्हावी. मी गायीच्या मध्ये राहावे. ओम विष्णुरूप भूदेव पंक्ती पावन श्रेष्ठ. ओम विष्णुरूप भूदेव पंक्ती पावन श्रेष्ठ. ब्राह्मण दक्षिणे सहित मी तुम्हाला ही गाय दान करत आहे. हे वैतरणीची गोमाता, तुला नमस्कार असो. हा दान मंत्र म्हणावा. हा दान मंत्र म्हणावा. ब्राह्मण यमराज आणि वैतरणीतून पार करणाऱ्या मंगलमयी गायीला प्रदक्षिणा घालून सर्व वस्तू ब्राह्मणाला समर्पित कराव्या. गायीची शेपूट पकडून व ब्राह्मणाला पुढे करून त्याला दान द्यावे. हे गोमाता, तू महाभयंकर द्वारात माझी प्रतीक्षा करावी. हे मातृधेनू, मी नदी पार करण्यास इच्छुक आहे. हे वैतरणीतून पार करणारी माता, तुला माझा नमस्कार असो. हा अनुगमनाचा मंत्र आहे. जाणाऱ्या ब्राह्मणाच्या पाठीमागे अनुगमन करावे. सर्व वस्तू ब्राह्मणाच्या घरी पोहोचवून द्याव्यात. हे केल्यास ती वैतरणी नदी त्या गायीद्वारा त्या मनुष्याला तारते. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन त्याला दिव्य मनुष्यलोक प्राप्त होतो. तो पूर्णतया रोगमुक्त होतो. त्याच्या महान आपत्ती दूर होतात. स्वस्थ अवस्थेत हे गोदान सहस्रपट फलदायी व रोग्यांना शतपट फलदायी असते. मृतात्म्याला जे दान दिले जाते पोरक्षही ते समान मानले जाते. यास्तव स्वहस्ते दान द्यावे. मरणोत्तर कोण कोणाला दान देईल? मरणोत्तर कोण कोणाला दान द्यायचे तेव्हा जिवंत असताना स्वतःसाठी करा, असे म्हणून हे निश्चित करावे की स्वतः दिलेले दान महाफलदायी असते. धर्मपुत्र, अशा प्रकारे मी तुम्हाला वैतरणी धेनूची दान सांगितले. हे जो भक्तिपूर्वक श्रवण करतो तो उत्तम विष्णुपद प्राप्त करतो. हे मार्कंडेयांनी वदले. हे श्री मार्कंडेय वदले. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला या तीर्थात स्नान करून भगवान शिवशंकराचे विधिपूर्वक पूजन करून भक्तिश्रद्धेचा समन्वय साधित पितृश्राद्ध कर्म करून त्या तीर्थात दान देऊन उत्तम कथेचे श्रवण आदीने रात्री जागरण करावे. यानंतर प्रातःकाळी श्री नर्मदा जलात स्नान करून विधिपूर्वक देवतर्पण पितृतर्पण करावे. तुपाने भरलेला सुवर्णदीप ब्राह्मणाला द्यावा. स्वतः मत्सररहित होऊन प्रेमपूर्वक ब्राह्मणाला भोजन दिल्यास मनुष्य नरकात जात नाही. या प्रकारे त्या तीर्थात मरणोत्तर त्याचा दुर्लभ शिवलोकात मनोरथापर्यंत निवास राहतो. तो अप्सरांनी सेवित सूर्यासमान प्रकाशमान शेकडो घंट्यांनी शोभित विमानाने जातो. तेथे मनवंतरापर्यंत विविध भोग भोगून तो इहलोकात येऊन निरोगी राहून शतवर्ष जीवित राहतो. आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला स्नान करून जे दिवस रात्र तेथे निवास करतात आणि श्री महेश्वराचे पूजन करतात ते महापापयुक्त असूनही मुक्त होतात. युधिष्ठिर, नरक 28 करोड आहेत. या सर्वांच्या दुःखाने रहित होऊन ते शिवलोक प्राप्त करतात व शिवलोकात जातात. तिथे दिव्य ऐश्वर्ययुक्त महाभोग भोगून इहलोकात दुर्लभ मनुष्यजन्म प्राप्त करता. हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील अनर्केश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 159 अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाये.